जाऊयात, रोहित पवार बोलतात। एका व्यक्तीला मिळाला असं नाही, सगळे युवा एकत्रित येऊन म्हणजे तिथं सुद्धा आपण जेव्हा बघितलं तिथं सुद्धा अख्ख्या देशातले लोक आले होते। कोणाला काय जाती धर्माचं पडलं नव्हतं, फक्त काय पडलं होतं, देशाचं पडलं होतं। आणि खऱ्या अर्थाने माणुसकी टिकवणं, देशाला टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे। संविधान टिकलं तरच लोक टिकू शकतील। या अनुषंगाने लोक तिथे आली होती, इथे आली होती। त्यामुळे कुठेतरी एकजूट जी या देशामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवते ती महत्त्वाची आहे। आणि याच्यामुळेच सरकारमध्ये कुणी असला तरी त्यांचा अहंकार हा कंट्रोलमध्ये राहील। तुमच्याकडून सातत्याने आरोप करण्यात होता की अहंकारी हे सरकार आहे, पण कुठेतरी आता अहंकार तुटताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत या विद्यार्थ्यांच्या ताकदीमुळे। ते 100% पलीकडे पैसा आहे, दबाव तंत्र आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, ईडी पासून सगळे आहेत। त्यामुळे कुठेतरी त्यांचा एक अहंकार वाढला होता। आणि सामान्य परिवारातल्या या युवांनी एकत्रित येऊन दाखवून दिलं की त्या अहंकारला आम्ही भीक घालत नाही आणि तुमचा अहंकार तुमच्याकडे, पण आमची जी एकजूट आहे ती आमच्याकडे। आणि भारत एक झाला तर कुठल्याही अहंकारी शक्तीला, ब्रिटिश सारख्या शक्तीला हाणून पाडलं तर हे काय आहेत हे कुठेतरी दाखवून दिलं। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत आमदार रोहित पवार, ज्यांनी सांगितलं आहे की कुठेतरी जे सरकार आहे त्यांना आम्ही कुठेतरी झुकवलं आहे। कॅमेरामन कृष्णा कापरेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।